नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. काल आपली गाडी भरायची होती परत खरबूजची. आपण गाडी खाली केल्यानंतर वापस लगेचच आलो आणि आपल्याला जायचं होतं लोडिंगला. आपण जवळपास 1 तास प्रवास करून पोहोचलो यशवंतवाडीमध्ये. तिथून 2च किलोमीटर आपलं लोकेशन राहिलं होतं. त्यानंतर आपण पोहोचलो लोकेशनला. हे चव्हाण साहेबाचं शेत आहे. तिथे आपल्याला भरायचे होते आज पण खरबूज. काल माल थोडा शिल्लक होता आणि दुसरा काही माल तोडलेला होता. ते सर्व माल जो आहे आपल्याला गाडीत भरायचा होता. गाडी वगैरे भरली. आलो पिंपळनेरला. तिथं आपला मित्र शशी आणि अनवर आला होता. त्यांच्यासोबत थंड वगैरे पिलं, थोड्याशा गप्पा केल्या आणि निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. त्यानंतर लागलो हायवेला. मग काय म्हणलं, चला लवकर निघाली गाडी. आज थोडा वेळ लवकर जाऊन आराम करू, पण रात्र पण थोडं झोप झाली नव्हती. त्यामुळं निघालो मार्केटला. पोहोचलो माळेगावच्या टोलनाक्यावर. टोलनाका 110 रुपये जातो. पण कसं आहे, आपण जो सुखकर प्रवास करतोय त्यासाठी थोडासा टॅक्स पे केलेला तरीही चांगला. त्यानंतर आलो आपल्या पंजाबी धाब्यावर. तिथं मस्तपैकी एक खीर खाल्ली, थोडंसं जेवण पार्सल केलं आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. मार्केटच्या जवळजवळ गेल्यानंतर इतकी ट्रॅफिक लागली, जवळपास आपला पाऊण तास गेला. नांदेडला जात असते पण पहिलीच वेळेस एवढ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला. त्यानंतर पोहोचलो मार्केटला. आज आराम करायचं होतं, तर इथं पण एक पण गाडी नव्हती. मग भाऊनं काय गाडी लावली खाली करायला. लगेचच थोड्या वेळानं गाडी वगैरे खाली करायला चालू केली. गाडी वगैरे खाली केली, आराम केला आणि जवळपास तिथं झोपून घेतलो. सकाळी 18 रुपयापासून 20 रुपयापर्यंत माल विकला गेला. आपल्याला जायचं होतं थोडंसं कंपनीमध्ये, थोडंसं आपलं शॉप बालाजी फर्निचर, त्यासाठी आपले लग्नाचे ऑर्डर होते. त्यामुळं काही पार्ट वगैरे काही वस्तू सर्व जे होतं ते खरेदी करायचं होतं. त्यामुळे आलो सकाळी सकाळी MIDCला, रमाई चौक आमच्या जवळजवळ. मग इथं म्हणलं सकाळी सकाळी थोडासा नाश्ता करून घ्यावं, म्हणजे कसं आहे कंपनी उशिरा उघडते. त्यामुळं मामापाशी इडली खाल्ली. एक नंबर टेस्ट होती. इडली वगैरे खाऊन निघालो कंपनीच्या दिशेने. कंपनीत गेलो, थोडासा वेळ लागला. मग जो माल होता तो माल वगैरे भरून घेतला. मग आलो कंपनीमध्ये. सर्व बिलाची प्रोसेस वगैरे केली आणि सर्व गाडीत माल टाकून घ्यायला वाजले दुपारचे 2. ऊन पण खूप लागत होतं. त्यामुळे म्हणलं आता चला निघालेलं बरं. मग पुढे आलो पंजाबी धाब्यावर. मस्तपैकी व्हेज जेवणच घेतलं. व्हेज जेवण वगैरे केलं. दाल फ्राय आणि चपातीच घेतली. त्यानंतर निघालो आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने. कारण उशीर पण खूप झालेला होता. ऊन पण खूप लागत होतं. म्हणलं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर गाव जवळ करावं. धन्यवाद मित्रांनो.